टाकेद येथे 8वीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराची घटना उघड। इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच याच शाळेच्या 13 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकाला जन्मठेप आणि वर्ग शिक्षकाला 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावली असताना ही घटना घडल्याने शिक्षक कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत असे दिसते। या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती अशी, मंगळवारी सर्वतीर्थ टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये पीडित विद्यार्थिनी भावासोबत कागदपत्रांवर मुख्याध्यापकाच्या सही सिक्के आणण्यासाठी गेली होती। या शाळेचा शिक्षक अर्जुन गभाजी हरिश्चंद्रे याने विद्यार्थिनीला मुख्याध्यापक बैठकीत असल्याने मी सही सिक्के घेऊन देतो, तिच्या भावाला शाळेच्या बाहेर उभे करून तिला शाळेच्या कक्षात नेले। त्यानंतर या शिक्षकाने विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले। अश्लील भाषा वापरून तू 7वीला असताना तुझी छाती लहान होती, पण तू आता 8वीला असून तुझी छाती आता किती मोठी झाली आहे असे बोलत तिची छाती दाबण्याचा प्रयत्न केला। या प्रकाराने विद्यार्थिनी घाबरून तिथून निघून गेली। विद्यार्थिनीचे पालक बाहेरगावी गेलेले होते। पालक घरी आल्यावर रडत असलेली मुलगी पाहून त्यांनी विचारपूस केली। यावेळी तिने पालकांना सर्व प्रकार सांगितला। पालकांनी ग्रामस्थांसह तात्काळ शाळा गाठत शिक्षक अर्जुन हरिश्चंद्रेला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावरून पोलिसांनी संशयित शिक्षक अर्जुन गभाजी हरिश्चंद्रे याला अटक केले। त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 79 सह पोस्को 8 व 12 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 1 WI 31 W 232 VA प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलाय। इगतपुरी तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये CCTV लावणे, महिला तक्रार समिती सक्रिय करणे आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।